नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:33 ते 5 वाजेपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 6:27 आणि यमगंड काळ दुपारी 12:40 ते 2:07 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवीबरोबर लाभयोग करेल, शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी बुध आणि मंगळाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातला मंगळ आणि लाभातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणारा अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. भाग्याच्या उत्तम प्रकारे साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही उत्तम लाभ मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तरी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. येणार 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असेच असणार आहेत. कार्यक्षेत्राच्या संदर्भातलं काही नवीन काम किंवा नवीन निर्णय घेऊ शकाल की जो भविष्यात तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. कार्यक्षेत्र संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील. त्या संदर्भातले काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकेल. एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले लाभ मिळू शकतील. फिरणं वगैरे होऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. भाग्याच्या उत्तम प्रकारे साथ लावेल. जी कामं हाती घ्याल ती अगदीच सहजपणे हातावेगळी करू शकाल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील.
तुमच्याकरता छोटे मोठे आर्थिक लाभसुद्धा मिळू शकतील. आजच्या दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुध रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातला मंगळ आणि सप्तमातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल, पूर्ण सुद्धा होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. महत्त्वपूर्ण काही लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातला मंगळ आणि षष्ठातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण तुम्हाला संधीसुद्धा मिळू शकतील. जरूर त्याचा लाभ घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय जर तुम्हाला घ्यायचे असतील तर अर्थातच येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ शकाल. वरिष्ठांशी तुमचं नातं चांगलं दिसून येईल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा अतिशय चांगलं दिसून येईल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. तुळू राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. भाग्यातला मंगळ आणि पंचमातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. आज संपूर्ण दिवस धावपळीचा, धकाधकीचा दिसून येईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर काही चांगला वेळ आजच्या दिवशी घालवू शकाल. फिरणं वगैरे होऊ शकेल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा दिवस चांगला राहील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्या अष्टमातला मंगळ आणि चतुर्थातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची होताना दिसतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्चसुद्धा करावे लागते. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जरूर हाती घेऊ शकता. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि तृतीयातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस राहतील. तुमची कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या वेळस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि तृतीयातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग दिसून येतो. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम असणार आहेत. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतला बुध आणि पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण राहतील. हाती घेतलेली कामं पूर्ण करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उपयुक्त अशा प्रकारचे असणार आहेत. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा संभवतात. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातला मंगळ आणि वेळातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात आता आजच्या दिवशी थोडंसं फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. जर तुम्ही तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. येणारे 2 ते 3 दिवस मित्रपरिवाराबरोबर किंवा तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर घालण्याचा तुमचा मानस राहील तर तसा पूर्णसुद्धा होईल. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.